1 2 3. Happy birthday to you. पण माझ्या घरातली सगळी मला लवकर जायचं. नमस्कार मित्रांनो, मी किरण पाष्टे आणि आपलं स्वागत करतोय आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज 3 तारीख आहे आणि 4 तारखेला माझा बड्डे आहे, म्हणून एक दिवस आधीच आलो आहे, ते पण मालवणमध्ये. आणि मालवणमध्ये येऊन बायकोनी हॉटेल बुक केलं आहे, जिथे आज आपल्याला स्टे असणार आहे आणि इथेच बड्डे सेलिब्रेट करणार आहे. याचा कॉन्टॅक्ट बंटीने दिलं. आतमध्ये स्विमिंग पूल वगैरे सगळं आहे आणि स्विमिंग पूल म्हणजे आपल्या जिव्हाळ्याचा विषय. म्हणजे मला पोहणं वगैरे खूप आवडतं. तर बघूया आता काय काय असणार आहे. देवबाग बीच जवळ द अटलांटिक्स या हॉटेलचं नाव आहे. आणि समोर एंट्रन्स बघा याचं. इकडे पार्किंगची सुविधा आहे. आम्ही गाड्या इकडे लावल्यात, 2 व्हीलर आमच्या. चला जाऊया आतमध्ये. इथे रिसेप्शन आहे. तुम्हाला लायब्ररी पण आहे, बुक वाचू शकता आणि लिफ्ट पण आहे. चला आता रूममध्ये जाऊया. आमची 115 नंबर रूम आहे. आल्या आल्याच आतमध्ये तुम्ही इंटेरियर बघू शकाल, काय भारी आहे. हा कबर्ड आहे, याच्यामध्ये तुम्ही सगळं सामान ठेवू शकता. त्यानंतर इकडे फ्रीज आहे, मिनी फ्रीज. नंतर हा भला मोठा बेड आणि हा बाथरूम बघा. नंतर इथे एक असा एक मला घ्यायचा आहे घरी. आणि त्यानंतर टीव्ही पण आहे, AC पण आहे. आणि एकदम सगळ्यात क्लास व्ह्यू, एकदम सगळ्यात भारी म्हणजे तिकडे हा स्विमिंग पूल आहे आणि त्याच्या मागे जर बघितलात तर बीच आहे. बीच तर स्विमिंग पूल आहे आणि हा हॉटेल आहे. जायचंय आपल्याला. चल, काय होत नाही. मी असणार ना तिथे. मग मी असणार, कशाला घाबरते. मम्मी नाही, आपण दोघं जायचं. ठीक आहे. मम्मी उभी राहील बाहेर. तुम्ही पण करायचा. पण असे खूप फिरलो. त्या हनीमूनला वगैरे नेलत नाही कुठं. देवदर्शनाला गेलो पण इकडे आणलंय ना हनीमूनला तुम्हाला. अजून काय पाहिजे तुम्हाला. आम्ही बोलतो आता ऐका. बाबू तुला बहीण पाहिजे की बाबू पाहिजे. तुला कोण पाहिजे. भाऊ पाहिजे बहीण पाहिजे. त्यानंतर आधी आम्ही हा रूम डिसाईड केलेला. त्यानंतर आम्ही हा रूम बघितला आणि हा रूम त्यापेक्षा पण हाय स्पेस आहे आणि मोठा आहे. सगळीकडे सेम तुम्हाला इक्विपमेंट भेटतील, म्हणजे बेड, टेबल, सेंटर टेबल, बाथरूम पण सेम, टीव्ही पण सेम. फक्त इथे तुम्हाला बाथटब वगैरे भेटेल. दिसेल. तुझा काय सप्ताह असतो की काय बर्थडेचा. बर्थडेचा सप्ताह, गांधी सप्ताह. 3 दिवस 4 दिवस. birthday to you, happy birthday to you. आधी हात येतात सगळ्यांचे. किरण पास्तेंचा ब्लॉग चालू आहे. हॅपी बर्थडे टू यू.
प्रताप गाड्याच्या पाहिजे अल्लाहू अकबर. हे ब्लॉग चालू आहे. आम्ही धावत हा हॅपी बर्थडे. एक फोटो काढूया. ब्लॉग चालू आहे. ओके इकडे इकडे समोर तिकडे इकडे. टू यू हॅपी बर्थडे टू यू हॅपी बर्थडे रात्रीचा कसा गुड मॉर्निंग मित्रांनो. सकाळचे 10 वाजलेले आहेत आणि काल रात्री पार्टी वगैरे झाली आणि तुम्हाला आला तर सकाळचा व्ह्यू दाखवतो या रूम मधून. आता थोड्या वेळात जाऊ आपण स्विमिंग पूल मध्ये. इकडे काय चालू आहे? पाऊस पडल्या वाटतं काल. मस्त समुद्राचा आवाज येतोय. चला आता आलोय स्विमिंग पूल वर. आज इथे मजा करूया. तुला जायचंय ना? पडशील पडशील. इकडे नको जाऊ नको जाऊ. मी फेकणार का तुला? सोड खाली, पाय सोड खाली. सोड सोड. अरे पाय खाली सोड ना. चला मस्त आता रेडी झालो आणि आता दुपारचे 2:30 वाजलेले आहेत आणि इथे फोटो सेशन चालू आहे. आणि आजच संकेतने गाडी पण बुक केली. गाडीची डिलिव्हरी घ्यायला आम्ही चाललोय कुडाळला. बरोबर आहे? म्हणजे ही डेट लक्षात राहील किती वर्ष होतील गाडीला. माझ्या कधी लक्षात राहत नाही कुठली कोणाचा बर्थडे वगैरे. माझ्या बायकोला लक्षात नसतो, फक्त माझा सोडून. त्यामुळे ही लक्षात राहील. बरोबर घातला तुमच्या गळ्यात. पहिलं असं की हा बघितलं. झाला एक हिला खायला दे आता. तर किरणला सरप्राईज द्यायचा म्हणून मी आता मोबाईल घेतलाय. त्याचा ब्लॉग आता माझ्याकडे चालू आहे आणि किरणला आता सरप्राईज कसा वाटतं आता बघूया. चला रे 1 2 3. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर किरण. हॅपी बर्थडे टू यू. थँक्यू वैभव खोबरेकर अँड टीम सगळ्यांका. तर किरण कसा वाटला? यांची खूप मेहनत आहे. पाठी जे असत मेन ते सगळ्यांची यांनी सगळ्या ह्या केल्या. आणि ह्यो आपलो वैभव. हा आणि सगळं अरेंजमेंट ह्यांनी केलंय. आपल्या साहेबांच्या डोक्यातून एक कल्पना आली
साहेबांच्या डोक्यातून एक कल्पना बाहेर आली, मग सगळ्यांनी आम्ही प्लॅन केला, हे सगळं असं झालं. कालपासून मी याच्यासोबत बोलतोय, एक असं करायचं असं करायचं असं थँक्यू थँक्यू. चला केक कापूया. पहिल्यांदा मी हा जा. होळीमध्ये केक कापणार आहे. पण होळीमध्ये तुला काहीतरी प्रॉब्लेम होतो ना. आपला दगडी. समुद्रात होतो. ते नाही होत. इकडे इथे सिकनेस नाही होत. रोल, साऊंड, कॅमेरा, टेक 61, ऍक्शन. हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे टू यू, हॅपी बर्थडे डिअर किरण, हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे. थँक्यू. मस्त. पहिल्यांदा मी होळीमध्ये केक कापला आणि पाण्याच्या मधोमध कापला. आणि थँक्यू तुमच्या सगळ्यांचं. कशाला कशाला. आणि वैभव वैभव स्पेशल केजी आहे, अरेंजमेंट त्यांनी केलेली आहे. तुम्हाला पण जर असं काय करतं ना तू, हा तर असं काय असेल तर खाली नंबर दिलेलाच असेल आता सरांनी. दुधू गप्पो खाला, दुधू गप्पो खावा बाबा. बोलटा बोलटा काय होतंय बेकार पोरायची. आणि सर्व वैभव खोबरे सगळं अरेंजमेंट केली. होळी ही जी आहे. थँक्यू बाबा. आणि तो असे सरप्राईज प्लॅन करतो. हा करतो तर नंबर शेअर करतीलच आपल्या किरण बास्ते ब्लॉग मध्ये. मला वाटलं असंच नाही असंच नाही भाई, हे सगळं इव्हेंट मॅनेजमेंट आहे. चांगलं झालं आणि मस्त वाटलं. आम्ही नोव्हेंबरच्या 21 ला पण येतो इथं. नाही बाबा, लग्नाच्या बर्थडेला ही सारखीच येईल आता. ए भाई, एक सरप्राईज आम्ही एकाच वेळी असंच देतो, नंतर मग असं देत नाही. आम्ही काहीतरी दुसरं असतं. असं नाही भाई, हे सरप्राईज नाही. उद्या पुढच्या वेळी होळी नाही तर दुसरं काहीतरी असू शकतं. असं काय प्रत्येक वेळी तेच भाई, असं काय अरे बता की नाही होता. आणि ह्या दोघींनी खास हे सगळं केलंय. तुम्हीच केलं ना? काही नाही. हे रील बनवलं होते फक्त. तुमची इच्छा झालेली ना काल खायची तांबूशी. हा हो. बघा, शेवटी त्यांनी हा पूर्ण बोलतोय केली. मी कधी तांबूशी नाही खाल्ली आतापर्यंत. बोललो हा बोलतोय आपण एकदा कालच बघूया. आमचा विषय चाललेलो की तांबोशी खाऊया, तर मी म्हटलं आताशी गावना ना आणि महाग असा सध्या, ती रेट पण जास्त असा, तर आपण नॉर्मली ठीक आहे. नाही जर तुका भेटली आता. हा नाही, टेस्ट करायला चांगली. एक आपल्यासाठी टेस्ट फक्त पाहिजे. मिळाला हा महत्वाचा. हा. कारण मी ऐकलं तांबूशीची टेस्ट चांगली असते. तर बघूया. बांगडे नाही घेतले कारण आमका हातात बांगडे भरू खेळ खरंच. अरे आम्ही ना पहिला प्लॅन काय केलेला माहितीये, तू केक आम्हाला नको म्हणून सांगितलंस ना. आम्ही प्लॅन केलेलं की त्याच्या रूमवर जाऊन केक कापूया. तर मी जागा चेंज केली. केक याचाच प्लॅन होता आणि केक पण यानेच आणलाय बंटीने. असं काय नाही आमच्याकडनं. तर आमचं बंटीला नाही आणलंय. तर या सगळ्यांमुळे शक्य झाला, असं काय नाही. त्यामुळे या प्लॅन मीन करू तो मग आम्ही वैभवला ह्या केल्या मॅनेज केल्या. कारण मी तिकडे आलो का माहिती, नेहमी रूमवर कापतलो काय मग म्हटलं काहीतरी तुम्ही कधी असं हे नाही आला. हो हे तिकडे असं प्लॅन करण्यासारखं नाही. हो हो. बोटीमध्ये बार्बिक्यू पण मी पहिल्यांदा ट्राय करणार आहे. बांगडे तांबोशी तांबूशी कुठली ही पिशवीत आहे ती. काढू नको. मोठी नाही. हा तरी लय चांगली आहे मोठी तांबूशी. रेड स्नॅपर. ओके. आणि आपण काढलेला आहे. आपले बांगडे आणि तांबोशी रेडी झाले. तंदुरी, तर इकडे खेकडा तंदुरी होती. हो मग पण माझ्या घरातली सगळी मला लवकर जायचं. चिकन फोकस करते. त्याचं लक्ष नाही. बघ ना बा पाणी घरी कोण सोडणार आता. आता सगळं एन्जॉय वगैरे केलं आणि भाऊ थोडी माहिती सांगेल आपल्याला. तर तुझ्या बिझनेस बद्दल माहिती सांग. कारण हे असं पण असतं मला माहित नव्हतं. मला वाटायचं अशा मोठमोठ्या बोट असतात ना त्याच्यावरच असेल.
पण हा त्याच्याप्रमाणे एक वेगळी कन्सेप्ट, कारण इथे कसं नाईट साठी काही असं हे नाही, आपण एखादा बर्थडे म्हणा किंवा सेलिब्रेशन करण्यासाठी म्हणून आपण एक नवीन संकल्पना हे केली की आतमध्ये एक केक कापला तर एक वेगळी अनुभव, मजा, यासाठी आपण एक नवीन एक आपली छोटी बोट जी आहे, ओके, म्हणजे छोटी म्हणजे व्यवस्थित कम्फर्टेबल, आता तुम्ही बघितलं 7-8 जण तर व्यवस्थित कम्फर्टेबल बसतील, एवढी मोठी बोट. तर त्या बोट मध्ये आपण प्रॉपरली डेकोरेट करतो. त्यामध्ये आता कसं बलून डेकोरेशन, बलून खाली टाकले जातात आणि बाकीचं पडद्याचं एक डेकोरेशन, ओके, जे आता तुम्ही व्हिडिओ मध्ये होतं ते सेम असणार आहे तसं. त्यानंतर बाकीचं सगळं केक म्हणा, जेवण सगळं आपण प्रॉपरली करून एक म्हणजे त्याच्यामध्ये इन्क्लूड असतं सगळं इन्क्लूड. आणि त्यानंतर त्याचे चार्जेस वगैरे कसे असणार आहेत? आता ह्याच्या प्रमाणे चार्जेस असतात. एक 8,000 पासून मिनिमम पॅकेज चालू होतं. म्हणजे 8,000 मध्ये किती लोक? 5-6 लोकांसाठी त्याचे जेवण वगैरे आपण सगळं देतो. ओके, म्हणजे एक आपलं स्कुबा डायव्हिंग बोटिंग सुद्धा आहे. ओके, म्हणजे तो वेगळा बिझनेस आहे त्याचा. सकाळच्या वेळेला म्हणजे इतर टायमिंगला आपण स्कुबा डायव्हिंग बोटिंग आपलं आहे. तारकर्ली, देवबाग, सुलोचना बोटिंग अँड स्कुबा डायव्हिंग या नावाने तुम्ही. ओके, जर कधी मालवण फिरायला आलात आणि तारकर्लीला आलात तर नंबर दिलेला आहे मी स्क्रीनवरती, नक्की कॉन्टॅक्ट करा. जर तुम्हाला अशी बोट, जरी तुम्हाला काही तुमचं बड्डे किंवा खास असं एक असं क्षण असेल तुमचं, तर ते तुम्ही या बोटीमध्ये एन्जॉय करू शकता. सकाळच्या वेळेला त्याचप्रमाणे आपण डॉल्फिन सफर, त्यानंतर बॅकवॉटर सफर किंवा लाईट हाऊस पर्यंत आपण बोट सफर पण आपली चालू असते. ओके, आणि किती टाइम असते हे? म्हणजे एक 3-3.5 तास. म्हणजे नाईट सफर जी आहे हा एक कन्सेप्ट वेगळी आहे. ती जशी तुमच्या म्हणजे एखादा क्षण असेल तुमचा, एनिव्हर्सरी असेल, बर्थडे असेल किंवा इतरत्र काही हे असेल, तर अशा वेळी आपण तो केला जातो. बाकीच्या वेळी आपली बोट सफर साठी बोट सकाळच्या वेळेला 6 वाजल्यापासून चालू असते. ओके, चला, तर तुझा एकदा नंबर सांग आणि मी स्क्रीनवर पण देतोय. 9421572514. ओके, जर मालवण फिरायला येत आहे कधी तर नक्की भेट द्या. तर तुमचा बोट जर पाहिजे तुम्हाला, कुठल्या डॉल्फिन सफारी किंवा काय जे काय करायचं आहे, कॉन्टॅक्ट करू शकता भावाला. चला, आणि छान वाटलं मला, आणि आपला एक्सपिरियन्स मला पहिल्यांदा भेटला. थँक्यू. चल, बाय, गुड नाईट. गुड नाईट. गुड नाईट.